आता म्हातारी घालवली त्या गड्याकडे म्हातार आणि म्हातारा ठेवलंय माझ्याकडे. म्हातारा घालवले थोरल्या गाड्याकडे गड्याकडे आणि म्हातारी ठेवली. म्हातारी ठेवली माझ्याकडे. तरी मला वाटलंच काय तू आईला ठेवशील. आले भाकरी तुकड्याला म्हणायचं बाळा जेवण घालायला. कस काय चाललंय बाबा? एकदम जकास. लय दिवसात गाठ भेट पडली बाबा. हो काय चाललंय सांगशील का नाही? एकदम भारीचा. आणि मला तुझं वेगळंच कळलं. काय रे? अरे कळलं हे कळलं काय हे तुझ्या बहिणीच्या आम्हाला कुत्राचं म्हणजे मला तुला काय माहिती माहितीये का? म्हणजे एकदम कस काय जगात चाललंय ना. बरं चाललंय तुझं कसं काय चाललंय बाबा? माझं जगात चाललंय. हा? हो. तुला काय सांगायचंय बाबा? काय मी इथं तिथं नव्हतो बाबा. बर मुंबईला होतो. मुंबईला म्हणजे मुंबई करता का? मुंबईला होतो. बर 2 नंबरचा धंदा चालू केला तिथं. 2 नंबरचा 2 नंबरचा धंदा चालू केला. कशाला धंदा चालू केलेला? 2 नंबरचा धंदा माहिती तुला माहितीये का? अजिबात नाही. माहित नाही. नाही. अरे ते 2 नंबरचा धंदा म्हणजे काय साधा सुद्धा आहे का? कोणता? अरे आपूचे रस गांजा. हा. म्हणजे जरा 2 नंबर म्हणायचं बाई. हा चंदन हे असला मोठमोठा धंदा चालू केला बाबा. बर 2 नंबरच्या धंद्यामध्ये हा मुंबई शहरामध्ये भरपूर पैसा कमवला बाबा. पैसा कमवला. बर लय पैसा कमवला. बर आता एवढे पैशाचं करायचं काय बाबा म्हणलं? करायचं काय? बर हे मित्रा डोकं चालवलं. बर आज ज्या ठिकाणी काही गुंताच मिळत नाही बर अशा ठिकाणी बाबा आता 50 एकर जमीन खरेदी केली बाबा. मुंबई शहरामध्ये 50 एकर जमीन खरेदी केली. पाय ठेवायला जागा मिळाला. तो 50 एकर खरेदी केली. हा म्हणजे मोठा म्हणत झाला. आता म्हणलं ती सिटीमध्ये जमीन ठेवून चालतंय का? मग काय केले? एका दुकानात गेलो. एका दुकानात गेला. 10 रुपयाचा रुमाल घेतला. बर सगळी जमीन उचलली. उचलली. रुमालात भरली. रुमालात बांधली. रुमालाची गाठ बांधली बर आणि रुमाल खांद्यावर टाकून गावाकडे घेऊन आलो जमीन बाबा. बर आता हातरायची कुठे जमीन? मग काय केलं तू? अरे डोकं चालवलं. डोकं चालवलं. असं माळ बघितलं बर आणि त्या माळावर सगळी जमीन हातरून टाकली बाबा. माळावर सगळे हातारले. गावंदारी जमीन हातरून टाकली. बर आता म्हणलं ह्यात करायचं काय? काय करायचं? भुसार धान्य लावून चालतंय का? नाही नाही नाही. मग डोकं चालवलं. काय केलं? लगा त्या 50 एकरात सगळा ऊसच लावून टाकला. उचलवला. हा आणि तो बी मोठा शेतकरी बागायदार दिसतोय कडे. आहे का नाही? हो. ऊस आता असा तसा झाला बाबा. बर 4 महिन्यात झाला, 6 महिन्यात झाला, 12 महिन्यात झाला, तरी कारखाना ऊस तोडून नेणार. बर मग काय केलं बाबा? काय केलं? काढली गाडी बाहेर. काढली गाडी बाहेर. मारुती काढली. बिगर चाकाची. बिगर चाकाची मारुती असते काय? काही बानिया. मग अरे मारुती नवी कोरी गाडी बाहेर काढली बर आणि ती मारुती घेऊन कारखान्याच्या वाटेने गेलो बाबा. कारखान्याच्या वाटेने गेला. साहेबाकडे गेलो. बर साहेबाला म्हणलं माझा ऊस तोडून कधी नेणार आहे सचिन? काय म्हणलं साहेब? हा साहेब काय म्हणलं? 2 दिवसात नेतो बाबा म्हणले. बर हा लगा काय सांगायचंय. बर 2 दिवसांनी 100 ट्रक आल्या, तर काल्या. 100 ट्रॅक्टर आलं, बर बैलगाड्या 100 आल्या. बर एका दिवसात ऊस तोडला, तोडला. गाड्यामध्ये रिचवला गाड्यामध्ये भरला. आणि एका मागे एक गाड्या कारखान्याच्या वाटेने गेल्या बाबा. बर मित्रा बर गेटच्याच गाड्या गेल्या, गेल्या गेटच्याच गाड्या गेल्या. गेल्या. एवढ्यात कारखाना बंद पडला बाबा. आयला बुवा काय तुझं नशीब चांगलं. चांगलाय गायला का? हा अरे नालाय का? पुन्हा मारुती काढली आणि गेलो साहेबाकडे. साहेबाला म्हणलं कारखाना कधी चालू होणार आहे? बर साहेब काय म्हणले? काय म्हणले? कारखाना कमीत कमी 6 महिने चालू होत नाही, एवढा मोठा घोटाळा आहे बाबा. हा हो बर आता ऊस तर गेलाय बाबा कारखान्यात. बर मग काय आता केलं? करायचं काय? काय करायचं? आणि घरी आणले बाबा ते गाड्या बर आणि ऊसाची गंज लावून टाकली. आता ऊसाचा उपयोग काय करायचा बाबा? काय करायचा? डोकं चालवलं. बर तिथून गेलो बारामतीला. बारामतीला. मारुती कार घेऊन गेलो. बर बारामतीला गुरांच्या बाजारमध्ये गेलो. गुलाच्या बाजारात. बाजारात गेलो. बर त्या बाजारमधनं 100 जाफराबादी म्हशी खरेदी केले बाबा. एकदम देशी मधल्या. जाफराबादी कळतं का? हो. देशी कळतं का तुला? हो बर हा देशी. हा म्हशी खरेदी केल्या. म्हशी खरेदी केल्या. सगळ्या म्हशी घेतल्या. घेतल्या. मारुती कार मध्ये कोंबल्या. बाबा तुझ्या बापानं कोंबडा होत का? हा मारुती कार मध्ये कोंबल्या बाबा. बर ड्रायव्हरला सुद्धा बसायला जागा नव्हती. मग ड्रायव्हर कुठे बसलो होतो माहिती? कुठं बसले होते? टपाडाव. आणि गाडी कोण चालवत होते? म्हशी संघ आलेलं रिडको. तू चालवत त्याला सांगायचं, काय? त्या रेडकाला सांगायचं, काय सांगायचं? किनार साहेब की रेडा कस करायचं. कसं? ड्रायव्हर साहेब म्हणलं की
त्या रेडकाने चौथ्या घेरला गाडी घरी आणली, बर म्हशीची धावण दिली आणि त्या ऊसाचा उपयोग कसा केला असेल? कसा केला? घरमुळी त्यामुळे टाक म्हशीला, टाक म्हशीला, लाव मागं पोतं, लाव माग पोत. साखर तयार. म्हणजे कसं म्हणलं माझ्या काय ध्यानात बसणं का? कळलं नाही? नाही नाही नाही. घरमुळी त्यामुळे टाक म्हशीला, टाक म्हशीला, लाव मागं पोतं, लाव माग पोत. साखर तयार. नवाशी जर म्हशीच्या डोंगरात जर साखर पडायला लागली असती तर ही सरकारनं कारखाने काढले असतं का? आणि काय तुला खरं वाटलं होय? मग स्वप्नातलं होतं बाबा. स्वप्नात होतं होय. हा, बर तुझं कसं काय चाललंय बाबा? एकदम झकास. लय दिवस झाले गाठ भेट नाही बाबा. हा. तसंच बाबा आपण बी मोठा शेठ झालोय. तू पण ओ, शेड झालाय. मग काय बर सेट मध्ये काय साधा सुद्धा नाही. बर, हा, आपला मोठा लय मोठा झाला. लय मोठा दरा. हा, होय. ते आपण झालो एका दोघा तिसरा मित्र आपला कोण? रुपनवर. घ्या त्यांना बोलून, घे त्याला बोलवून, घे त्याला बोलवून. घ्या त्यांना आवाज. रुपनवर इकड जा. इकडचा. हा, अय, इकडे ये. औलाद. इकडे ये बाबा, इकडे ये. अरे बाबा आपण मोठा शेठ झाले आता. काय झालंय? शेठ झाले शेठ. नेमकं काय करतोय? शेठ मध्ये काय साधा सुद्धा झालं ना. आपला काय बांगला साधा सुद्धा नाही. तुझा बंगलाय का? हा. काय ह्याच्या बंगल्याला लाईट त्या दिवशी ते बंगल्यामध्ये गेलो. सांग. आजच्या बंगल्यात एकच बल. लाईटिंग घ्यावली होती. सांग आपल्या बंगल्याची कहाणी सांग त्याला. ए साधा सुद्धा बंगला नाही. हे कोणतं जर कुत्र हल्लं तर पलीकडच्या पोडात फुलातनं बाहेर काढतो का अजून काय? बंगल्या शेजारचं छप्पर मला दिसलं. हा, कुत्र शिरलं होतं. बंगला कसा आहे आपला? बंगल्याला त्याच्या नाद करायचं. बंगल्याला मुळात बंगला. काय काय नाही म्हणला. अरे बंगलामध्ये मुळात ह्यानं ह्याच्या लग्नात तर काय बारका खर्च केला नाही. काय केलं? मरणाचा खर्च केला. काय? घोडा असा लावला होता काटवाडी. अरे घोडा लागला त्याच्या असा नाचत होता. जागचा हल्ला नव्हता.